रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. माझी वाणी तुझी वर्णी विठ्ठल. सर्वांनी टाळी वाजवा, टाळ्या वाजवा. संत चित्र केले नारायणे रांगता गुधने राखिताही. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत कर्ण आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा. विठाला 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 नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन बाबाई. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. हो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रे जननी देवाची. काल्याच्या प्रसंगी जगद्गुणी जगद्गुरू यांचा घेतलेला अभंग 3 चरणाचा, त्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचा परिहार देण्याचं सर्वात ज्ञात आहे. पण हा कार्यक्रम कशा करता ठेवला त्याचे 5 मिनिटामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. माऊलींच्या बालाजी काळे आणि मी
चंदनवटी पूजा करता इथं आलो असताना त्याशी माझं मोतीराम महाराजाच्या संस्थानावर कीर्तन होतं काल्याचंच. आल्यानंतर पूजा करते वेळेस असं मनात आलं, बालाजी म्हणले ना आपण सप्ताह करूच. अगदी मला वाटतं मोठ्या महाराजाला हे करूनच घ्यायचं होतं, काय करूनच घ्यायचं होतं. ह्या गोष्टी करून म्हणल्या ते होत नसतात, पण त्या होणाऱ्या असतात दिवसात. म्हणून हे या ठिकाणी आम्ही मंदिरात गेलो आणि संस्थान कमिटीने खरंच आम्हाला म्हणलेली तारीख आणि म्हणलेली दिवस 8 दिवस आम्हाला दिले. प्रथमतः संस्थान कमिटीचे मी आभार व्यक्त करतो. त्यांच्यानंतर आम्ही भेटलो स्पीकरवाल्याला, खंड महाराजाला. म्हटलं बा महाराज आम्हाला असा सप्ताह करायचा, इथं काय नियोजन आहे? ते म्हणले काही तुमचं आणू शकता स्पीकर, काही नाही. पण मी म्हणलं बाहेरचं आणलं काही ते मेळ लागणार नाही, तुम्हीच आम्हाला पदरात घालून घ्या. अतिशय त्यांनी 7 दिवस उत्कृष्ट सेवा केली आणि ते काय बनले नाही तितके पैसे द्या तितकेच आहे, हा विशेष आहे. त्याच्यानंतर आम्ही भेटलो उद्धव महाराजांना, उद्धवमाकडे गेलो आणि आमची संकल्पना त्यांच्यासमोर व्यक्त केली. अहो माणूस किती काय नियोजन करून ठेवते, नियोजन करण्याला काही जीवनात महत्त्व नाही, पण त्याच्या अंमलात आणण्याला विशेष महत्त्व आहे. पण आम्ही नियोजन केलं पण त्याचं अंमलात आणल्याचे उद्धव महाराजांनी. कारण हे सत्ता केवळ म्हणालेत लोक रोज बी, तर मग महाराज म्हणले, अनेक जण म्हणले की नाना तुमचं नियोजन आहे. अजिबात माझं काही नियोजन नाही, फक्त पूर्ण नियोजन उद्धव महाराजाचं आहे. आम्हाला महाराज तुम्हाला सांगतो, जसं जमिनीवर सांडलेला पारा जमा करायला यत्नो परिपरी पारियाचा रवा घेता भूमीवर यत्नो परिपरी साधन तशी, तसं भजनी मंडळ आणि गुणीजन जमा करणं, वादक जमा करणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. या ठिकाणी उद्धव महाराजांनी आम्हाला शब्द दिला की नाना म्हणले मी 8 दिवस विद्यार्थ्यासह राहतो, म्हणून विद्यार्थ्याला नमस्कार करतो, मी साष्टांग दंडवत करतो. कारण तुम्ही तर समोर आलो पाया पडू देणार नाहीत, पण भविष्यात तुमच्यातूनच एखादा महात्मा होईल आणि त्यावेळेस तुम्ही आमच्या पायापडे भेटणार नाहीत. कारण हे विद्यार्थी म्हणजे उद्या येणारं भविष्य हे महात्मे आहेत. तुम्ही तुमच्यातून कोण भागवतकार होईल, कीर्तनकार होईल, कोण काही सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी सत्याचं कारण कारणाशिवाय कार्य नाही. कारण असेल तरच कार्य आहे, नाही तर कारण नसेल तर काय कार्यच नसते ना काही. कारण म्हणजे माझे गुरुवर्य कीर्तन महर्षी हरिभक्त परायण मारुती महाराज दस्तापूरकर यांचं रौप्य महोत्सवी पुण्यस्मरण वर्ष, त्यांना 25 वर्षे झालीत. त्यांना जाऊन 13/7/2000 रोज गुरुवार, आषाढ शुद्ध द्वादशी या ठिकाणी त्यांनी देह ठेवला पंढरपूरमध्ये. देह ठेवत असताना माऊली माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. सासवडला महाराज गेले म्हणून भूमिका झाली होती त्याच वर्षी. तर महाराज मला सासवडच्या पुढे गेल्यानंतर त्या कलवणीवर पेट्रोल पंपाची ते भेटली. महाराजांनी गाडी उभी केली, दर्शन घेतलं. मी म्हणलं महाराज थोडं आमचे लेकरासारखे जसं बापापाशी लेकरू लढीवाळपणा करते तसं म्हणलं महाराज काय तुम्ही घाबरून टाकलं आम्हाला. ते म्हणलं काय झालं मोहित्या? मोहिते कोण म्हणले? मोहित्याच म्हणले. मोहित्या काय झालं? मी आला तुम्ही गेले म्हणून परेशान, त्याला मोबाईल नव्हते. मोबाईल गेले म्हणून म्हणलं पुंकाचे बरं म्हणले असं करू. मला जवळजवळ घेतलं, हाता पाठीवर हात मारला आणि म्हणले आता भूमिका तर झाली ना. तर महाराजांनी त्यावेळेस बोलून दाखवलं की मोहिते पंढरपूर होते मी जातो. आता एकदा भूमिका होती पण आमच्या काही लक्षात नाही आलं बरं काय, आमच्या काही लक्षात नाही आलं म्हणे ना त्यांनी. आणि खरंच त्यावेळेस त्यांनी ध्येय ठेवल्यानंतर तो वार गुरुवारच होता आणि सप्त्याचा आरंभही आपल्या गुरुवारी झाला आणि सांगता सुद्धा गुरुवारी झाली, हे विशेष आहे. या गोष्टी करीन म्हणलं तरी होत नसतात. आणि ह्या वर्षी पुण्यस्मरणाचं रौप्य महोत्सवी वर्ष महाराज, रौप्य महोत्सवी वर्ष, आणि त्यामध्ये आळंदीतून हे वार्षिक सप्त्याचा आरंभ
या श्री क्षेत्र अलंकारापुरातून इथून होत आहे, ह्याच्यापेक्षा कोणतं महत्भागी आहे? इंद्रायणी मातेच्या तीरावर भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये आणि माऊलीच्या अगदी समोर हा कीर्तनरूपी सोहळा होत आहे. किती भाग्य आहे. खरं तर मी म्हणतो केवळ आमचं भाग्य आहे की आम्हाला मोठ्या माझी सेवा करायला भेटेल, नाही तर अवघड आहे. अहो, ज्या माऊलीच्या दर्शनाकरता, ज्या माऊलीकरता भगवान शंकरसुद्धा माऊली जन्माच्या अगोदर 7,000 वर्षे ज्यांनी इथं लोळण घेऊ लागले आणि इथली माती देऊन कपाळाला लावू लागले, त्यावेळेस पार्वती माता म्हणली, काय झालं तुम्हाला देवा, इथली माती घेऊन का लावलेत? तर भगवान शंकर म्हणले पार्वती मातेला की बा म्हणले असे 7,000 वर्षानंतर इथे एक महात्मा जन्मणार आहे आणि तो जगाचा उद्धार करीन आहे, आणि त्याच्याकरता आमच्या माऊलीचा जन्म म्हणजे जगाचा उद्धार करता. केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, केला जनासी 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 उपकार. माऊलीचा अवतार त्याच्याकरता झाला. केला जगाशी उपकार, तारी येले नारी नर. या सप्त्याचं नियोजन झाल्यानंतर, तुमची भेट घेतल्यानंतर आम्ही परभणीला गेलो. हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज अस्तापूरकर, बालाजी महाराज, शिवाजीराव जाधव, दत्ता महाराज, आम्ही एक व्यंकटरावजी पोळ, असे 10-12 जण लोक बसलोत. शेंडगे साहेब आमचे, आणि ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडली आणि असा संकल्प केला म्हणलं आम्ही. उद्धव महाराजांना पूर्ण जिम्मेदारी घेतली म्हणलं त्याची. आपल्याला फक्त जाऊन तिथं फक्त भजनच करायचं काम आहे. भजन म्हणजे नुसतं बसायचंच काम, भजनाची गरज नाही. मग ह्या ठिकाणी सर्वानुमते म्हणले खूप चांगला आहे, चांगला पर्वकाळ आहे, करा म्हणले नाना. योगायोगानं मी आजारी पडलो. लागलीच पत्रिका छापल्या नव्हत्या, कच्चं करू लागले तयार. परभणीच्या अनन्य हॉस्पिटलला मी ICUमध्ये ॲडमिट झालो. जवळजवळ 10 ते 12 दिवस व्हेंटिलेटर लागलं महाराज. परत ऑक्सिजन व्हेंटिलेटर लागलं, व्हेंटिलेटर परत ऑक्सिजनवर आलो आणि इकडची तब्येत बिघडली जास्त. तब्येत बिघडून मी ते पुण्याला ॲम्ब्युलन्समध्ये मला आणण्यात आलं. ICUमध्ये माझं एकच वाक्य होतं की महाराज हा सप्ताह बंद करू नका. मी आज असेल उद्या नसेल, पण महाराजांचं कार्य बंद पडता कामा नाही. हे करा तुम्ही काही काळजी करू नका, बाकी सर्व करतो म्हणलं. मी इकडून काय करायचे करतो. पंक्तीवाल्यांना आंदोलन कोणी देईल नाही देईल म्हणून हा पुढचा प्रश्न राहिला. पण देवानं आपल्याला तितकं समर्थ केले की महाराजाची सेवा करणे इतकं. मग ह्या ठिकाणी सर्वानुमते ठरलं आणि या ठिकाणी आलो. प्रत्येकाने सांगितलं की सप्ताह होतच नाही. हो बालाजीराव, पैसे होते. प्रत्येक मला सप्ताह होत नाही, त्यांना आजारी येत. पण माझं एकच लक्ष होतं की माऊली फक्त मला तुमचे 8 दिवस जिवंत राहू दे हे. आणि एकदा काय माझं हे झालं की काय जीवनातलं काय ह्याच्यापेक्षा सार्थक काही कुठलं मोठं नाही. या ठिकाणी सप्ताह झाला, सर्वाला आम्ही निरोप केले आणि सर्व भजनी मंडळ आलं. आणि विशेष म्हणजे आम्ही गणेशराव चोपडे माऊली कीर्तन सोहळा
ह्यांना बोलिलं म्हणलं गणेशराव मोठ्या महाराजाचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला तिथं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शूटिंग करायची. गणेशराव म्हणले ना मोठ्या महाराजाचं काम म्हणायचं तुम्ही, कारण माळ तुम्हाला मोठ्या महाराजाची माळ आणि तुमची माळ मला आहे म्हणले. त्याच्यामुळं मी 7 दिवस काय 1 महिनाभर तिथं कार्यक्रम तयार करतो. विनामूल्य 1ही रुपया घेतला नाही, 1 रुपया तिकटा सुद्धा नाही, जाणं नाही. खरंच सांगतो तुमचे किती उपकार आहेत हो. तुम्ही मृदंगाचारी असताल, गायनाचारी असताल, इथं येऊन दररोज आमचे माऊली करंजकर, आज गोबडे महाराज आले, आमचे एक सोन्नेकर गेले, आजारी कोट लागले, तर दुसरे सोन्नेकर आले. म्हणजे पोटात काही कमी पडू दिलं नाही बरं काय. तुम्हाला सांगतो महाराज उदोबुवा, आपला जर हेतू शुद्ध असेल, शुद्ध हेतू असेल आणि शुद्ध संकल्प असेल, सत्य संकल्पाचा दाता नारायण, संकल्पाचा दाता हो सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, करी करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आज काका आहेत, काकाने मला गीतेचं काय वेळेवाकडं मला जसं समजलं, काकानं दिलं शुद्ध, पण माझ्या बुद्धीचा दोष म्हणून एखादा अभद्र येत असेल काय सांगता येत नाही, पण त्यांनी ते देताना शुद्ध दिलं. काकाने या ठिकाणी काका आहेत उपस्थित, माऊली महाराज खडेवाडीकर, कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराला टाळ घेऊन उभं राहत नसतो, असा नियम आहे. कोणं घालून दिलेले नाही, इंडियन पिनल कोड नाही आहे, या महाराज लोकांनी घालून दिलेले नियम आहेत. एका महाराजानं दुसऱ्या महाराजाच्या कीर्तनाला उभं राहू नये, कारण नाही तर कमीपणा येते म्हणून. पण माऊली महाराज आमचे आज 3-4 दिवसाला उभी आहेत. मृदंगाचार्य अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचे आभार 2 शब्दात ते करणार आहे. ज्यांनी अन्नदानाकरता सहकार्य केलं त्यांच्याकरता मी त्यांचे ऋणी आहे. ज्यांनी भजनाकरता सहकार्य केलं, ज्यांनी 7 दिवस आपल्याला लाखो रुपये दिले तरी तसे काही भेटत नाहीत, आणि ज्यांनी विनामूल्य माऊलीच्या तिथं काही नाही सेवा केली, कुठलीच अपेक्षा निरपेक्ष भावनेनं या ठिकाणी सेवा दिली, तर त्यांच्या ऋणाचा मग कधी मुक्त शक्य होणारच नाही. पण त्याच्या उपकारातून ऋणी उतराही होत नाही, पण उपकाराची जाणीव ठेवणं हे माझं जीवनाचं आद्य कर्तव्य राहील. उपकाराची जेव्हा माणसाने ठेवावं, कोणाच्या उपकारातून उतराही होता येत नसते, पण त्याची जाणीव मात्र ठेवलेलं पाहिजे माणसानं. नाहीतर थोडं काही झालं की माणसं आता गुरुलाच विसरून चाललेत. राम जसं आम्ही संकल्पना उद्धव महाराज, जसं तुकोबाराया नामदेव महाराजाने एक संकल्प केला होता, म्हणले शतकोटी वाल्मिकीचे रामायण केलं, शतकोटी रामायण लिहिलं, तसं म्हणले मी शतकोटी अभंग करेल. आणि हा संकल्प कधी केला हो नामदेव महाराज संकल्प कधी केला अहो एक संकल्प कलियुगात केला ना, कलियुगात केला तर भगवान म्हणले नामदेवा त्यावेळेस कर्तायुगामध्ये त्रेतायुगामध्ये आयुष्य किती होतं, आणि आता 1 मिनिट प्रमाण घ्या. पण मला काय आता मला जसं बोलायचंच रामकृष्ण तुम्ही म्हणल्याशिवाय घेत नाही. हां मला काय येतच नाही, तुम्ही म्हणलेलं प्रमाण मला येणार नाही, खाली पण हवी. रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. वा वा धनी. ते काय महाराज लोक काय निघाले कॅसेट किंग अजिबात कोणाला प्रमाण म्हणून देत नाहीत. ते त्याच्या चाकुरीच्या बाहेर काही गेलं समर्पक असलं तरी त्याला अजिबात त्याकडे पाहत नाही, विचारीच बोलून सुद्धा घेत नाहीत प्रमाण.
फक्त त्याचे कीर्तन म्हणजे नुसते हसवायचे, ते हे सावटीचे बोल आणि जन रंजवणे बोल. पण महाराज माऊली सांगतात एका ज्ञानेश्वरीच्या ओळीतून, हे मक्त म्हणले काय, एखाद्याच्या घरी जसं शोकेसमध्ये लाडू करंज्या काय शेप काही पपई असे रंगून ठेवलेले राहतात, आणि अतिशय माणसाला सुंदर असा उपास असला नवरात्रीचा पहिला की महिला जातात आणि शोकेसमध्ये काचात ते झुललेले दिसतात, आणि ते काचात दिसल्यानंतर बाई म्हणते, माय इतके हिच्या घरात असूनही मला फराळी कर ना, फराळ कर ना. पण त्या घरमालकीला हीच म्हणते, का हो तुमच्या इतकं फराळ आणि चहाचं पाणी केलं मला. ती बाई म्हणली, त्याच्याकडे पाहायचं आणि चहा प्यायचा इकडं ते पोचलं. म्हणून माऊलीने एक ओळी खर्च केली तर बरं, विठाला 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 कळसडी माचे पोकळ जवळवरील ते गोळा काल करू चित्री भीमाचे पोतळ वयाचे घला काय करावे आतुसेन कळस ढिमाचे पोकळ जळोवरील ते झला कळस लिमाची फळं जळो ओळीत ते झळाळ काय करू चित्री फळ आत शेन. आत्ताचे कीर्तन तसेच आहे, नुसतं शायनिंग महाराज काहीच नाही, आणि चांगले चांगली माणसं थपील लागली. फक्त कीर्तनात काय झाले तुम्हाला सांगतो, हसवायला कोण किती हसते महाराज तारखेच्या महाराज हसिले पाहिजे, लोक हसिले पाहिजे महाराज. आता तुम्ही सांगा ही अवघड परिस्थिती आहे, पण कीर्तनामध्ये हे हसण्याकरता हसण्याचं साधन नाही, ते जीवनाचा विचार करण्याचं साधन इथे कीर्तन माध्यम. म्हणून या ठिकाणी मी सांगू लागलो की उद्धव महाराज तुमच्या रामकृष्ण हरी की संकल्प केला नामदेव महाराजांनी, राम विठाला 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 हरिनाथ भगवान की जय. विठाला 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 विठ्ठला 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 हरा विठ्ठला विठ्ठला. आपला कोरम पूर्ण झाला, पूर्ण केला मनोरथ. आम्हाला जे आठवतं अच्युत महाराजांनी यावं, त्यांची तब्येत बरोबर नव्हती, त्यांनीच सांगितलं ना, म्हटले मला मोतकड्याचा त्रास झाला आहे, आणि सोनोग्राफी केली, आणि म्हणले मी नक्कीच येईल म्हणले, आणि ते आज आले. खासदार साहेबांनी सांगितलं होतं येतोच, ते आले. ज्या ज्या भजनी मिळणे शब्द दिला होता ते सर्वजण हजर राहिले बरं काय. हे मनीष भाऊसुद्धा या ठिकाणी, मनीष भाऊ येऊन गेले. गोपीनाथराव मोठ्या महाराजांचं पुण्य आपलं काय, आम्ही काय कीर्तन करावं का, आम्हाला का पाठांतर राहावं का, फक्त मोठ्या महाराजांची माळ घातली, पाठीवर थाप मात्र प्रत्येक वेळेस त्यांनी मारला. म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. आमचे महाराज सांगतात हमेशा, माणसानं कीर्तन कोणासमोर गुरख्यासमोर करू नये म्हणतात. गाडी शिकायची असेल तर गुरख्यासमोर ट्रायल द्यावं का आर टी ओ समोर द्यावं. हां आरटी तुम्ही बसलेले सर्व आर टी ओ आहेत, परमरथातले बरं काय, परमरथातले. आणि या ठिकाणी मी काय येडं वाकडं बोलणार आहे 2 शब्द. म्हणून मोठ्या महाराजांच्या जीवनातले प्रसंग अनेक सांगता येतील आपल्याला, कारण आजचं चरित्र उच्चारायचं. काय उच्चारायचं आहे काका आज काय, कारण आज कीर्तनकार बांधलेला असतो,
मग तुम्ही म्हणता एरी कीर्तन काय मोकार असतो का? अजिबात नसतो. बाकी कीर्तनात मोकार नसतो, पण लोक मोकार वागायले. रामकृष्ण आहे, रामकृष्ण. कीर्तनाची मर्यादा घालून दिली नाथ महाराजांनी. काय केली? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृद्धे मनोभावे आदिवंदाई जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. हसवण्याची नाही. पण आज चरित्र वर्णन करायचं. तुम्ही म्हणता मग चरित्र भगवंताचं वर्णन करायचं आहे आणि तुम्ही तर मोठ्या महाराजच सांगत बसलीत ना. असं कोणी संतांशी वय म्हणू शकेल. पण तुम्हाला सांगतो देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. तुम्ही सांगा संत आणि हे देव एकच आहेत. कसे एक आहेत तो महाराज? जसं सोनं आहे, सोन्याचं दागिनं सोनं काय एकच आहे, पण ते दोन राहू शकतात, पण ते दोन शकतात, कमी पडते. पण समुद्रातलं पाणी आणि त्याच्यावर आलेली लाट वेगळी एक आहे. हां एक आहे. तसं संताचं देवाचं नातं बरं काय. विठ्ठला विठ्ठल तुकवारे चांगले प्रमाण देतात. पाठ असलं तर म्हणा उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग तरंग उदकाचे अंग उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग तरंग उदकाचे अंग उदकाचे अंग. बोबडे महाराज बी तयार झाले ते मोठ्या महाराजामुळेच आशीर्वादामुळे बरं काय. चिवळ्या म्हणायचे महाराज आणि अगदी ढोर वळायचा चष्मा इतका जाड असा दोरीचा दोरी पुन्हा त्याला हे नाही ते काड्या नव्हत्या दोऱ्या होत्या. पण मोठ्या महाराज हातात धरलं जीवनाचं कल्याण. 400 ग्रॅम चष्म्याचं वजन. कारण धरीची जे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्याचं. या ठिकाणी आपल्या उद्धव महाराज तुमच्यावर कृपाच आहे ना. काय तुम्ही सांगा आपल्या परभणी जिल्ह्याचा माणूस जन्मभूमी असेल धसाडी, पण इथं श्री क्षेत्र आळंदीमध्ये कर्मभूमी करून आणि जीवनाला जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी महत्त्वाची असते बरं काय. पोटे जन्मला त्याच्यापेक्षा तुमचं कर्म कसं आहे ह्याला. आणि श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी 7 दिवस भजनं देणे एवढ्याले माणसाचे म्हणजे जोक नाही. पैसे देऊन तारखा भेटत नाही. पण 7 दिवस कबुलीली तर मग मारवाली नाना मी राहतो. पण तर मग महाराजांना सतत आठवण केली. म्हणले महाराजाला बोलवा काला तरी वाटप आपण त्यांच्या हस्ते झाला पाहिजेत. म्हणले आज आपलं परमभागी काला वाटपायला तरी मालक आलेच.
मोठ्या महाराजाच्या अनेक आठवणी येतात. संताचं चरित्र सांगितलं काही पण एक 2 मिनिट सांगायलो, कारण देवाला वाटतं मोहचरित्र सांगण्यापेक्षा संताचं सांगलेलं आणि चांगलं वाटतं बरं का. विठाला विठाला प्राणा पुरवते मजा आवडती ही निवृत्ती, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. कारण म्हणून संत, कारण संताला संतच आवडतात देवाला बरं काय. कारण पत्र पुष्प नाही येती दगड तैशा परी आणि मंत्र पुष्प देवाश्री. कारण संत देव सारावे परते आणि संत पुजावे अर्धे. अनेक प्रमाण देतात आपल्याला, पण मला काय तुमच्यापेक्षा शहाणा नाही जास्त प्रमाण त्याला, राम जसं येतेच बोलत असतो मी. असो या ठिकाणी आज काल्याच्या प्रसंगी आपल्याला जे चिंतन मांडायचे, आज फक्त काय करायचे, चरित्र देव उच्चारावे, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे चरित्र ते उच्चारावे. देवानं चरित्र अनेक ठिकाणी केलं. द्वारकेत केलं असेल, मथुरेत केलं असेल, अनेक ठिकाणी केलं, पण ते चरित्र उच्चारायचं नाही म्हणले. फक्त 2च चरित्र उच्चारायचे, रांगताना आणि गोदणे सारताना जे चरित्र केलं त्याचाच उच्चार करायचा बघा. कारण आचार बी करायचा नाही त्याचा, आणि विचार बी करायचा नाही, फक्त उच्चार करायचा. आचार करायला गेलं तरी फसकत होईल आणि उच्चार करायला ते गेली फस. आता चरित्र कोणाचं असतंय, जे चारित्र्यवान असतात त्यांचं चरित्र होते. राम आज मोठ्या महाराजांचा मारुती महाराज दस्ताभोकर यांचं चरित्र आपण जे 7 दिवसात वर्णन करायला होत, त्यांचं चारित्र्य चांगलं होतं, शुद्ध चारित्र्य. म्हणून आज त्यांचं चरित्राचं वर्णन आहे. कारण ते महाराज बरेच माणसं जेवतात, बरे माणसं जिवंत राहतात. 100 वर्ष जगते, कोणी 50 वर्ष जगते, कोणी 70-80 म्हणते, 105 वर्ष झाले कोणी म्हणते. पण त्याचं काय चरित्र राहते का मग? काय लग्न करते, 4-2 लेकर पैदा करते आणि झालं, हे त्याच्या मुंड्या मोडते, काहीतरी करते आणि आपल्या संसारा करून जाते आणि निघून. त्याचं चरित्र काय सांगणार होय? होय हो, आणि स्वतःच लिहायला चरित्र. बरं ते लिहायला तरी कोणी वाचायला का? बरं वाचलं तरी त्याचा वाचून काय फायदा आहे का? वाचून फायदा आहे काहीच नाही. पण ते चरित्र तुम्हाला सांगतो, किती श्रीमंत असं लेकरू असलं, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. आपण का सांगतो, एखाद्या श्रीमंताचं पंतप्रधानाचं लेकरू असू द्या, राष्ट्रपतीचं असू द्या, ते लेकरू किती झालं तर तुम्ही सांगा, ते जर असं खेळायला सोडलं तर काय खाते? जी सपाट्यात वस्तू बोलली ती खाते, माती खाते, दगड खाते, काहीतरी खाते, घाण असली तर घारे खाते. त्या लेकराला काही कळत नाही. पण भगवान श्रीकृष्णानं असं चरित्र आहे. माऊली एका ज्ञानेश्वरीमध्ये उईमध्ये सांगतात, हे चोख हे मेळ ऐशे नेनोनिया बाळ देखे ते सकळ मुखीच घाली. ते काही घालते, पण आमच्या भगवान श्रीकृष्णानं माती खाली असेल त्याच्यामध्ये चरित्र आहे. का खाली मग त्याच्या ते सांगणार आहे मी, जर वेळ भेटला तर. माती खाली त्याच्यात चरित्र आहे. अनेक गोष्टीमध्ये भगवंताची खोडी असेल, त्या खोडीमध्ये त्याच्यात त्याचासुद्धा इतिहास आहे. कोणाचा उद्धार केला असेल त्याच्या मागेसुद्धा अनेक उद्धार आहे. म्हणून या ठिकाणी मोठ्या महाराजाचे अनेक मला जीवनातले प्रसंग सांगता येईल. उद्धव महाराज अनेक प्रसंग सांगता आले. मी तुम्हाला भगवा सांगता राहिलो. मी सांगलो होतो, नामदेव महाराज 100 अभंग करीचा असा संकल्प केला होता. मग देव म्हणले, नामदेव आता कलियुग आहे आणि कलियुग आयुष्य किती आहे? 100 गणिले ते गणिले म्हणजे काय? गणित नियोजन प्राय म्हणजे बहुतेक 100 वर्षे.
बहुतेक 100 वर्षात कोणी 50 मध्ये चालले, कोणी 25 मध्ये चालले, कोणी 30 मध्ये चालले. पण म्हणले आता म्हणले नामदेव महाराज म्हणले देवा आम्ही एकदा केला संपलं, घातला भार तुझी या माता आणि नभी सर्वथा तुका. एकदा आम्ही तुमच्या भार टाकला ना, तसं आम्ही उद्धव महाराजावर भार टाकला होता आणि आम्ही तुमच्या भारावर टाकल्यामुळे हे स्वतः झालं बरं काय. कारण मला कुठली चिंता नव्हती. तुम्हाला सांगतो सत्ता ठेवणाराच महाराज आपल्याला माहीत आहे. सत्ता कोणी ठेवल्यानंतर त्याच्याजवळ पैसा भरपूर राहतो, पैसा कमी पडला पण त्याचा बीपी वाढत नाही. पण भजन जर राईट सुरू नाही झालं आणि भजनं जर नाही आले आणि महाराज जर येऊन बसला तर त्याचा बीपी वाढते, एखाद्या अटॅक येणे शक्यता असते. खरंच अवघड आहे. सत्ता करणं काय सोपं आहे का. पण आम्हाला सांगतो आम्ही त्याचं भजन सुरू असतो आम्ही झोपायची आणि आम्ही एकही दिवस एकही मिनिट लेट केलं नाही. एकही दिवस 1 मिनिटसुद्धा लेट नाही. आणि इतकं सुंदर नियोजन केवळ तुमच्यामुळे झालं बरं काय. यात म्हणायला आम्ही म्हणून काही भी तुम्हाला सांगतो आम्ही फक्त रथात बसणारे होतो, सारथी तुम्ही होतात. हे पूर्ण युद्ध जिंकण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. असो भगवंताने चरित्र केलं, भगवंतानं अवतार केला, अवतार घेतला कशा करता घेतला अवतार भगवंतानं. आहे तो कामनी धर्म संस्थापने धर्म संस्थापने धर्म चाल का म्हणली तुम्हाला का एवढाही तुम्ही विचारत अलंकार असताना तुम्हाला का म्हणून दिलं नाही की मला मोठ्या महाराजाची आठवण झाली आणि महाराजाची आवडती चाल होती. आता तुम्हाला ज्ञात आहे पण बाकीच्या त्याला माहीत नाही, त्याला सांगलो. कारण महाराजांनी ही चाल म्हणावं काय म्हणावं माणसं त्यावेळेस एवढं गायक नव्हते, स्पीकर नव्हते, व्यवस्था नव्हती, पण अवस्था होती. रामकृष्ण परमार्थात अवस्थेला महत्त्व, व्यवस्थेला नाही. रामकृष्ण. आता फक्त महाराजाची किंमत कशी आली, किती मोठ्या गाडीत आला आणि किती पैसे जास्त घेतो. रामकृष्ण हरी. जे जास्त पैसे घेईल, जे मोठ्या गाडीत येईल ते महाराज मोठा. मी म्हणलं एखादा महाराज हेलिकॉप्टर आणील आणि त्या शेतकऱ्याची लायकी तरी पैसे द्यायचे पाहिजे ना. रामकृष्ण रामकृष्ण. बोडायला बोले इमानानं आले ते बोबडे. आता भजने काय कमी झालं, पण भक्तिशास्त्र सांगायचं इमानाचा प्रवास लई बेकार आहे बरं काय. जर काही झालं
तर काही शिल्लक राहत नाही. पण भक्ती अशी आहे, जर झकायला लागला काही तर माणसाला थोडं काही खर्च ठेवत पण काही होत नाही. म्हणजे मुक्त दशेतला प्रवास म्हणजे तसा आहे. असो काय असो, सुंदर बोबडे महाराज आपली माणसं अशीच विमानानं स्वतःचं विमान घेऊन फिरावं, परमार्थिक माणसं. आज या ठिकाणी आपले पांडुरंग इलेक्ट्रिकचे मालक, त्याला मी तर नव्हतो पण नवनाथ गेला आणि म्हणले नाना सांगितले किराणा सामान पुरवून न्यायचं आहे आणि गाडी द्या. ते म्हणले ही गाडी चाबी आणि तुम्ही 8 दिवस 10 दिवस डिझेल टाकून त्यांनी इकडं वाटलवली. ही माझ्यामुळे नाही दिली, मोठ्या महाराजामुळे दिली. मी गौ नाही, मी कोण आहे, पण केवळ मोठ्या महाराजाकडे त्या आशीर्वादानं हे लोक करतात. होय परमेश्वर महाराज, आपलं काय, आपण गाडी खालून चालणारे कुत्रे आहेत, गाडी ओढणारे ते. मी काय सांगितलं की भगवंताने जे अवतार केला त्याचे परमप्रयोजन 2-4 आहेत. काय प्रयोजन आहे? एक तर दुष्टाचा संहार करण्याकरता, धर्माचे पाळन करणे, पाखंड खंडन. किंवा अनेक भक्तांनी देवा तुम्ही किंवा संताची निंदा कोणी करीत असेल त्यावेळेस त्या भगवंताला देखवत नाही. न सा हे निंदा देवाची, देवाची नाही. हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्यांची. त्यावेळेस भगवंताला अवतार घ्यायचे. किंवा अनेक आपण पाहतो भागवतामध्ये, आता भागवतकार आहेत मागे व्यंकटराव भागवतकार आहेत, हे अनेक वेळ पाहतो प्रजापती आणि सुतपा, बाप्पा प्रजापती सुतपा आणि पृष्णी यांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं 1 मनवंतरावर तपश्चर्या केली आणि त्यावेळेस भगवान प्रसन्न झाले. ते म्हणले देवा तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा. त्यावेळेस भगवान पृष्णीगर्भ या नावानं जन्माला आले. तेच प्रजापती सुतपा पुढे कश्यप झाले आणि त्याची बायको करून झाली दिवती अदिती. अदिती हां, सांगा काहीतरी एक चूक किंवा बरोबर. त्याच्या पोटी कोण आले? वामन आले. आणि तेच पुढे कश्यप कोण झाले? वसुदेव झाले. आणि ही देवकी झाली. मग याच्या पोटी भगवान श्रीकृष्ण आले. तसे भगवान ते आपण अनेक अवतार आपण पाहतो. पण माधववानी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, अंश 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 आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम. तर राम अवतार हा पूर्ण आणि परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण. म्हणून तर आमच्या माऊलीने सांगितले रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मरा करी. पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करुणी संहार, करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण, रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, रामकृष्ण, रामकृष्ण. काय म्हणले? दुर्जनाचा येणे जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. किंवा माऊली अनेक एका सांगतात की या दोघांचं स्मरण करा बरं. काय माऊली सांगतात एका अभंगात राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा. सुंदर सुंदर बरवा
काकाचंच भांडवल आहे. हां, काकाचंच भांडवल आहे. नवनाथ पाटील काकाकडे पाहिलेत, ते लावतात काय काकाच्या पोटावर पाय देतात काय की नाही? रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. अजिबात नाही. त्याच्या पायाच्या धुळीची आपल्याबरोबर येत नाही. त्यांच्या पायाच्या धुळी आपल्याबरोबर येत नाही. फक्त आपण व्हिडिओ कर. आमचे तरुडेकर आले तर राजेभाऊजी, मला अमरनाथ माहीत नव्हतं, हे नाही सांगितलं. आपल्या परमार्थातला माणूस गेला, अवघड वाटलं. असो, काय सांगितलं मी? राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा भाईयानो, केशव बरवा, माधव बरवा. या ठिकाणी रामकृष्ण नाम सांगितले. विठाला विठाला, इकडे विठाला 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 महाराज माझे परम मित्र म्हणजे सख्खे भाऊच, अतिशय सजराव मोडक. त्यांना नुसती संकल्पना मी दवाखान्यात मांडली बरं काय. आम्ही असं सप्ताह करू ना, काय कसं करायला लागते. मला काय येणं मांडवायचं खर्च तुम्ही सारा म्हणलं. ते मला भरलं ना, काय अडकत नाही. तुम्ही सांगा, एक मोठ्या महाराजाचं नाव सांगितल्या हे माणसं करणारी माणसं आहेत. असो, त्यांच्याकरता आपण सर्वांनी ह्या कलाकार करता आणि ह्याच्याकरता टाळ्या वाजवून एकदा तरी. ज्यांनी एवढं सहकार्य केलं, मी नुसतं सांगायलो आणि तुम्ही काहीच गप्प बसलेत. अहो, एखादा आता देवाला प्रसन्न करायचं, इथं डोंबाऱ्याला जर खेळ खेळायचा असला आणि त्याला उडी मारायची असली तर जोरात टाळ्या वाजवावं लागतात. आता इथं तर माऊलीला आपल्याला प्रसन्न करायचे, आपल्या टाळ्या जरा वाजल्या पाहिजे कणकण. विठाला 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 शेंडके पाटील आई वारली, महाराज शेंडके पाटलाची आई वारलेली सुद्धा असताना त्यांनी काय केलं, तिथं थांबले. दावा झाला की सत्याला येऊन थांबले आणि म्हणले, नाना मला काम सांगा, काही काम करायचं. प्रत्येक मंडळी नवनाथ पाटील असतील, हे असतील, या हे माणसं प्रेम करणारी, कोणावर मोठ्या महाराजावर प्रेम करणारी मंडळी. आणि मोठ्या महाराजावर प्रेम करणारी मंडळी असेल तर त्यांच्या जीवनात, आपल्या जीवनात काही कमी नसते बरं काय. फक्त आपण त्यांच्या शुद्ध भाव पाहिजेत आपला. माझंच जीवन मी म्हणते मोठ्या महाराजामुळंच झालं. मी सांगितलं, महाराज 3 योगा केला. पहिल्यांदा सांगून गेलो मी. 13/7 गुरुवारी आषाढ शुद्ध एकादशीला, द्वादशीला महाराज गेले. सप्त्याचा आरंभ गुरुवारी आणि सांगता गुरुवारी. किती तुम्ही सांगा, काय योग असं बघ होतो महाराज. कोणाला माहिती, आम्ही तुमच्याकडे आल्यामुळे सहज आमचं योग झालं. असो, मी काय सांगितलं, राम आणि कृष्ण पूर्ण आणि परिपूर्ण अवतार आहेत. देवाचं जन्म घेण्याचं प्रयोजन, परमप्रयोजन हे 2-3 आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण साधूचं रक्षण करणं, दुष्टाचा संहार करणं, पवित्रनाम साधूनाम विनाशयाचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. धर्म रक्षावया अवतार घेती, 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 धर्म भक्त जना अमरुषिदारी जन्म सोशियले, अमरुषिदारी जन्म सोशियले, अमरुषिदारी जन्म सोशियले,
दिसावया अवतार घेशी आपुल्या पारीही भक्तजना. धर्माचं रक्षण करण्याकरता देवाचा अवतार राहतो. मी पहिल्यांदा सांगून गेलो की वसुदेव घेशीचं पुण्य अनेक महात्म्यांनी काय केलं होतं, देवाकडं जसं वसुदेवकीनं हे केलं तर तप केलं तर वसुदेव देवकीनं, तसंच नंद यशोदाने सुद्धा तप केलं होतं. नंद म्हणजे कोण आहेत, 8 अष्टवसूपैकी एक द्रोण नावाचे वसू आहेत आणि त्याची पत्नी धरा आहे. त्याच्या म्हणले होते आमच्या देव मांडीव खेळावं, हे करावं. तर भगवंतांनी अवतार घेतला, कारण फक्त भगवंताचं कर्ज फेडण्याकरता, भगवंतानं भक्ताचं कर्ज फेडण्याकरता काय केलं, अवतार घेतला. असं प्रमाण आहे बघा, ऋण फेडावया अवतार केला. कारण ऋण फेडावया अवतार केला, अविनाशी आला आकाराशी. निर्गुण निराकार परमात्म्याला केव्हा यावं लागतो, अवतार घ्यावा लागतो. तर धर्माचा लोभ झालं का नाश झालं, होय महाराज. देवाला अवतार निर्गुण निराकार परमात्म्याला अवतार कधी, धर्माचा लोभ झाला अवतार घ्यावा का नाश झालं. हां विठाला 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 विठाला. धर्म आणि ज्ञान याचा नाश कधीच होत नसतो, त्यांचा लोप होत असतो. म्हणून तर आमच्या माऊलीनं काय केलं, लोपले ज्ञान जगे लोपले ज्ञान जगे लोपले अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. महाकैवल्य तेजा. सेवती साधू संत मनोरंजन आता आलं लक्षात काय होतं मग, धर्माचा नाश होतो का लोप होतो. आता तरी सांगा की लोप होतो. कारण धर्म हा अमूर्त आहे, म्हणून मूर्त वस्तूचा नाश होतो. कारण जग मूर्त आहे का अमूर्त आहे, कसं आहे, जग हे मूर्त आहे म्हणून जगाचा नाश आहे, हा धर्म हा अमूर्त आहे. म्हणून त्या धर्माचं रक्षण करण्याकरता देवाला काय होतं, अविनाशी आला आकाराशी. कारण तो आकाराला काय येतो, अविनाशी आकाराला येतो. याच्यात म्हणा ध्रुपादमध्ये विठाला 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 विठाला. हे सोंग सरीले यार पेलते, हे सोंग सरीले यार पेलते. हे सोंग सारी सारे हे सोंग सारी हे सोंग सरीले यारुते अनसे. सोंग सारीले यारुपे आनंदे. सोंग सारीले यारुपे आनंदे. तुझे ही बहुत करने, तुझे ही बहुत करने माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम.
अंबाबादे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. हेच द्रौपदला व्हायचं कधी विठाला 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 विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हे सोंग सारिले भगवंतानी. काय भगवंत अविनाशी आहे, पण अविनाशी निर्गुण निराकार असून काय केलं भगवंतानी, हे सोंग घेतले. का असं किती सोंग घेतले. घरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. अवघे येणे सोंग केलेत. सोंग करणे म्हणजे काय, राम. नाडशिरोली होई आहे सुंदर, मला काय येत नाही, पण बहुरूपी राहतो. बहुरूप काय करतो, कधी राजा होतो, कधी राणी होतो, पण त्याच्या मनात भाव काय असतो, मी बहुरूपीच आहे. त्याला राजाचा राजाही नसतो आणि त्या ठिकाणी राणी नसतो तो, आणि पोलीसवालाही नसतो, पोलीसचा ड्रेस घालून आला, पोलीस बी नसतो तो, काय असतो, पण त्याचा ते काय सोंग घेते. तसं भगवंतांनी धर्मरक्षणाकरता काय केलं, त्या त्या युगामध्ये काय केले, आपले अवतार घेतले आणि अवतार करून धर्माची स्थापना केली. बरं विठ्ठला 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 मग कोणी म्हण भगवंतानं इतक्या गोष्टी करता एवढा अवतार घ्यायची काय गरज आहे. धर्मस्थापना कर, नुसतं धर्मस्थापने गरज नाही, तर अनेक भगवंताला लीला करायच्या होत्या. त्या लीला जगाला दाखवण्याकरता आणि त्या लीलेमधून समाजाला प्रबोधन करायचं, त्याला समाजाला काय दिसायचं, अध्यात्म द्यायचं होतं भगवंताला. म्हणून ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जन्मले कुठं, मथुरेत बंदीखान्यात जन्मल्यानंतर तिथून लीला भरपूर सुरू झाली. आपण पाहतो 8 वर्षाची मृत्यू झाली. त्याला पाहितलं की देवाला दार उघडे, रक्षस गोपी गेले, बाहेर निघाले, टोपल्यात घातलं, वरून पाऊस पडू लागला. मी 1 वर्ष काय पावसाच करी नाही गेला, मी 1 वर्ष अमृताचा करू लागला. तर भगवान शेषाला वाटलं मूर्ख मेघ आहे, म्हणजे महामूर्ख, माझा भगवान अमृत मोक्ष देणारा असून त्याच्यावर हे अमृताचा वर्षाव करले, किती महामूर्ख आहे मेघ. म्हणून भगवंताने फडा धरला आणि म्हणजे काय कळलं ना काही मेघाला. पुढे गेले, यमुना लागली, आडवी आल्यानंतर यमुना काय झालं, भगवंत पाणी चढू लागलं. का चढू लागलं काय नाही, ह्याचे अनेक कारण आहेत. पाणी का चढू लागलं आणि रस्ता का दिला यमुनानं, हे सूर्याची मुलं आहेत बरं, यम आणि यमुना. मग यमुनेला वाटलं, देवाला वाटेल की हे माझ्या भावासारखंच आहे की यमुना बी माणसाला काय करते, पण मी तशी नाही. फक्त माझे दुःख सांगण्याकरता काय केलं, हृदय आपलं, एखादा माणूस कसा मोठा भेटल्यानंतर, समजा अच्युत महाराज भेटले आपल्याला आणि आपल्याला काही अडचण असेल, काका भेटली, तुम्ही भेटले आणि काही जर अडचण असेल तर काय वाटतं माणसाला, आता ह्याच्याविषयी हृदय कशी मोकळं करू. जसं माऊलीला आमच्या करंजीकरला मी 1-2 प्रश्न विचारले, मी आपलं हृदय मोकळं करायला लागते. हृदयातलं दुःख असो का काही अडचण असो, म्हणून त्या यमुनेनं दुःख वेळले आणि देवाला गोकुळात आणून ठेवलं, माईला तिकडे नेऊन ठेवलं. आणि देव गोकुळातली परिस्थिती काय झाली तेव्हा, विठ्ठला 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 विठ्ठला. गोकुळी आनंद प्रगटले सुख, गोकुळी आनंद प्रगटले सुख. निर्भय है लोक घरोघरी, भया लोक घरोघरी, निर्भय है लोक माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे नाम वर्णी गुण. ते लोक घरोघरी. आता त्रिविध सुखाचा तिचा अनुभव आला बरं काय. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा,
पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण गाघरे बाळ कृष्ण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लिखा. त्या ज्याला अंतही नाही आणि ज्याला पारही नाही असं सुख झालं. आणि काय झालं, पहिल्यांदा आधिभौतिक जो ताप होता ना, पैसा नव्हता लोकांकडं, पण काय झालं, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्य, आता त्रास झाला. त्याला म्हणायचं आधिभौतिक सुख प्राप्त होणे. आता आध्यात्मिक सुख कोणतं म्हणायचं, आला नारायण तयाच्या अंतरा दया क्षमा नर, दया क्षमा नारी नर लोका. देव गावात आला किंवा घरात आला म्हणजे आधिभौतिक सुख होत असते, आणि देव अंतरात आले म्हणजे काय होते, देव अंतरात येतो पहिल्यांदा, आणि तिसऱ्या वेळेस येतो अनुभवात येतो. अनुभवात येणं म्हणजे काय, अहो गोकुळातले लोक का कुठं गेलते का शिकायला, काशीला कुठं केदारनाथला बद्रीनाथला कुठं शिकायला गेलते का, अजिबात गेले होते. फक्त देव अनुभवात आला त्याच्या, आणि अनुभवाचा फायदा काय झाला, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, झाले ब्रह्मज्ञान, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, गुण नाम. उगत तुम्ही आहेत म्हणून आम्ही म्हणालो, चुकलं तरी आहे समोर गेला. माणसाला मोठा पाठिंबा पाहिजे बरं काय. पाठिंबा असला की तुम्हाला सांगतो, ज्यांनी स्वप्नात बी मुख्यमंत्री व्हायचा विचार केला ते मुख्यमंत्री होते. माणूस कोणी होते, पाठिंबा जोरात पाहिजेत. माणसाला स्वतःची परिस्थिती कशी असू द्या. तसं अच्युत महाराज म्हणतात ना खरं कीर्तन, मला त्यांनी पहिलं धोतर पटका आणि शर्ट कीर्तन करायला काय दिलं तर महाराजांनी मोठा शिवजयंती थांबून दिलं. म्हणजे यांना धोतरच घालतात, पण आम्ही कुठं ते चाललं म्हणण्यावर कधी पॅन्ट घालत होतोच काही होते. कारण धोती घालून भजन कीर्तन फार अभ्यास लागतो. बरं आमचा काही अभ्यास नाही, फक्त मोठ्या महाराजांचा आशीर्वाद हेच आमचं अभ्यास. कारण मोठ्या महाराजाचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं. चालतं बोलतं कोणतं विद्यापीठ होतं, भक्तीचं विद्यापीठ होतं. आणि त्या चालत्या बोलत्या भक्तीच्या विद्यापीठामध्ये आम्ही त्याच्यातले एक विद्यार्थी आहोत. आणि त्याच्यामध्ये PhD झालेले महाराज आहेत, प्रमुख महाराज आहेत, हे बरीच मंडळी आहे त्यांची त्याची PhD झाली, पण आम्ही त्याच्यातले विद्यार्थीच आहोत. विद्यार्थी असलं तर काय होतं आहे, माणसाला अभिमान येत नाही. आणि जरा काय कंबर महानली की माणूस बिघडा समजायचं. कंबर महानली की माझ्या इतकं शहाणा कोणीच नाही. पण असं नसतं, बसलेले माणसं समुद्रासारखी अतिशय लय तुमच्याकडे समुद्रासारखं ज्ञान आहे. पण महाराज चुकला तरी आपल्या मर्यादा घातली बा, चुकलं तरी बसणं बोल. पण त्याचा काही महाराज नको फायदा गेले त्याचा. ते म्हणत हम करेसो कायदा, आम्ही बोलले तेच खरं आहे म्हणे. अहो माईचे गाणे, बापाचे गाणे, ह्याचे गाणे, त्याच्याकरता दुसरं व्यासपीठ आहे ना. कोणत्या कीर्तनात का, कोणत्या कीर्तनात का, हेच त्याची माय वर्धाश्रमात राहते आणि इकडं मायावर लढत येतो डोळ्याला हे लावून इलिस्ट्रीट लावून. अवघड प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी मला काही सांगायचं नाही जास्त, पण उद्धव महाराज हे तुम्ही आहेत म्हणून मी काय सांगितलं, लोका गोकुळीचं झाले ब्रह्मज्ञान आणि केली आहे वाचवणं जपतपे. कारण काय नाही,
धर्म जे स्थापन केला भगवंतानी ह्याच्याकरता केला बरं काय, दुसरं काय धर्म स्थापन करण्याचं काहीच नाही. कारण धर्म जर लोपला, काय म्हणलो मी, हां काय म्हणलो, कुठे गेली परभणीला, काय माऊली दिवसा झोपायलेत म्हणल्या. मोठ्या महाराजाच्या काळात रात्र कीर्तने केली, रात्र भजनी उभं राहिली. काय तो काळ होता आणि तुम्हाला तो ही साधना होती. मोठ्या महाराजांनी साधना करून घेतली म्हणून तंड्यावरले लोकसुद्धा कीर्तनाला गेली. जसं गोकुळामधल्या लोकांना कुठलंच जप्त करता ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, तसे गुरुवारी मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या सानिध्यात जे लोक आले, ज्यांच्या भक्तीत आले, त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि आज ते तुम्हाला सांगतो, आज कीर्तन करायला तांड्यावरले लमाने पारधी हे नाही कीर्तन करावं का, पण ते कीर्तन केली त्यांनी फक्त महाराजाच्या सानिध्यामुळं. आणि आज मी आहे तर केवळ महाराजाच्या सानिध्यामुळं. म्हणून धर्म लोपला तर जगातलं सुख खलास होते. हे दिवा आहे. दिवाळीला काय होते, बोला की माहीत नाही काय होतं चष्माने. जैसा आदर मोहालो दिवाळीला काय होते, सर्व अंधार होते. मग जर अंधार घालायचं असं काय करावं लागेल तुम्हाला. माऊली सांगतात ज्ञानजीने, आगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला, का दीपासवे हार प्रकाश उजाय. तसं धर्म लोपला की जगातलं सुख खलास होते. धर्म जर परत आला तर जगातलं सुख होते. म्हणून तो देवानं अवतार घेतला आणि या काय केल्या, लीला केल्या. आता महाराज गोकुळात आले देव, आणि आल्यानंतर काय केलं, देवाला रांगू लागली. पहिल्यांदा ती एक केली. तुम्हाला एक हे सांगतो की पहिल्यांदाच देवाला 6व्या दिवशी एक असा अनुभव आला की कंसानं पुतना राक्षसीला पाठवलं स्तनामध्ये घेऊन, आणि देवाने तिला मारलं स्तन उडून. आता मारलं हे सर्व माहीतच आहे, पण देवानं ज्या डोळे झाकले होते त्याचे 21 कारणं सांगितली. किती, 21 कारणं. त्याच्यापैकी एकच कारण मी तुम्हाला सांगणार आहे. भजन करा विठ्ठला 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 विठ्ठला. देव म्हणाले, या पुतना मावशीनं काय पुण्य केलं असेल की मला हिचं 6व्या दिवशी स्तन प्यायला भेटलं, माझी आई म्हणूनच. तर देवानं पाहितलं अंतर्ज्ञानानं. तर देवानं मागच्या अवतारात गेले आणि म्हणले, ज्यावेळेस बळीचं राज्य होतं त्यावेळेस वामन गेलं तर भिक्षा मागायला. वामन भिक्षा मागायला गेल्यानंतर ही बळीची मुलगी रत्नमाला हिनं देवाकडं पाहितलं आणि इतकं गोंडच लेकरू पाहिल्यानंतर म्हणली, असं लेकरू मला असलं तर की स्तनपान केलं असतं मी. देवानीच्या मनातला भाव केला. म्हणले, आता नाही पण पुढे नक्कीच तुझं स्तनपान करेल. आणि तीच रत्नमाला पुढे पुतना झाली आणि काय झालं, देवानेचं स्तनपान केलं. आता हिला मावशी का म्हणले याचा एक विचार करतो आपण. पुतना मावशी. कंसा महाबलवान राजा होता. तो दिग्विजय मिळवण्याकरता अनेक फिरत राजाला जिंकत गेला प्रागज्योतिषीपुरात. तिथं नरकासूर नावाचा राजा राज्य करीत होता. अनेक तिथले दैत्याला त्यांनी काय केलं, जिंकत त्या ठिकाणी आलं. आणि आल्यानंतर काय केलं, जिंकून आल्यानंतर काय केलं, तिथे त्या ह्याच्याकडं नरसाळकडं बकासूर राहत होता. बकासुराला युद्ध करायला. बकासुराला कंस काय आठवतं आहे का, त्यावेळेस त्याची बहीण होती पुतना, ती पुढे आली. मग माझ्या संग युद्ध कर. ते मला, मी भाई संग युद्ध करीत नाहीस, तू म्हणतीसच तर ह्याला मी भाऊ म्हणतो. आता बकासूर भाऊ झाला कंसाचा, तर पुतना कोण झाली, बहीण झाली. मग पुतना कोणाची बहीण झाली, कंसाची. मग वसुदेवाची देवकी कोण होती, पत्नी. आणि कंसाची बहीणच होती ना. त्या दोन्ही बहिणी झाल्या. मग मायाने बहिणीमुळे हे पोरगं कोण झालं, मावशी झाली. पुतना मावशी झाली ना ती. असो, हे कार्य करत असताना देवानं अनेक लीला केल्या बरं काय. त्यामध्ये रांगताना काही लीला केल्या. रांगत रंगणे चोरितलो रांगत रंगणे चोरितलो धावून धरती गवळा धावून धरती गवळानी धावून धरणी देती गाराने बांधती चरणे देती गाराने
नागनी कृष्ण आळवा परतोनी माते दावा कृष्ण आळवा परतोनी माते दावा कृष्ण आळवा परतोनी माते दावा कृष्ण देवानं रांगताना अनेक खोड्या केल्या. पहिली खोडी लोणी चोरलं, लोणी खाल्लं. आता चोरी करणं शेंडगे महाराज चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. आपण जर कोणाची खिशी मारली तर लोक आपल्याला काय करतात? कौतुक करतात का आपलं? बदबद मारतात लोक. आणि देवाच्या चोरीचं लोक काय करतात? उच्चार करतात. आणि त्याच्याविषयी सांगताच होत नाही बरं. जसं एखादं देऊळ मानलं त्याचं पूर्ण कधी झालं? कळस बशिल्यानंतर. देवळाची या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू. कारण गंगेची पूर्णता समुद्रात मिळाल्यानंतर आणि या ठिकाणी तसं काल्याचं ते देवाची चोरी सांगितल्याशिवाय खोडी सांगितल्याशिवाय कीर्तनाची पूर्तताच होत नाही. काल्याची अनेक खोड्या केल्या, चोरू लागले देव. काय करू लागले? येणे माझे कवाड उघडीने येणे सिंगे तोडीने तया दुधाते उलंडलेले ताका दहा दुधा खाल्लं आणि ताकाला लुटून दिलं. बोबडे महाराज का म्हणतच गेलं? ताक का पेल नाही होय बोबडे महाराज? रामकृष्ण आहे पलकट आहे. हे बघा, दही दूध हे सार आहे, लोणी हे सार आहे, ताक हे आसार आहे. भगवंत आसाराचा त्याग करतो आणि सारच घेतो असतो. हे तुम्हाला आम्हाला दाखवण्याकरता सांगितलं त्यांनी. संसारामध्ये तुम्ही काय करा? आसाराचा त्याग करा आणि सार तितकंच घ्या. रे अनेक चोऱ्या केल्या. चोऱ्या करण्यामागं सुद्धा शास्त्र आहे बरं काय. एक राजकारण आहे, दुसरं धर्मकारण आहे, तिसरं भक्तिकारण आहे आणि चौथं समाजकारण. समाजकारण. विठाला 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 समाज. विठाला राजकारण आहे. कंसाला आपले लोक बलवान नव्हते, धष्टपुष्ट नव्हते, म्हणून त्याच्याकरता चोरी केली आहे देण्यापेक्षा, पौष्टिक आधार देण्यापेक्षा. धर्मकारण काय केलं तर त्यांनी सांगितलं बाबा लेकरायला न चारता लोक विकायला नेलेत. लेकराला चारणं हा पहिला धर्म आहे. देवाला दाखवणं नैवेद्य पहिला धर्म आहे. पण लोक विसरून काय विकायला नेलेले. आता पाय दूधवाल्याचं घरी दूध नसते कधीच. दूधवाल्याच्या घरी गेलं सांच्यावर विचारतं अण्णा तुम्ही सोडून नका काय तुमच्या घरी राहतील दूध मी पाहिलं. पण ते अण्णा म्हणायचे माझ्या घरी तर नाना कवाच्या आला दूध नव्हतं. पण हा धर्म आहे. अगोदर लेकराला खाऊ घाला, अगोदर देवाला खा, हा धर्म झाला. भक्तिकारण ज्या गोडीला वाटायचं कृष्णांना या आमच्या घरी चोरी करावं असं गेलं वाटायचं, त्याच्याच घरी चोरी करायची आणि बाकीच्या घरी काय करायचे? नाश करायचे. आणि मात्र ज्या घरी चोरी करायची आणि काय करायची? चोरी करून तिचं मार्क फोडीत नव्हते. देवाची चोरी करण्याची पद्धत गवळीला माहीत होती म्हणून तर गवळीने म्हणल्यात पाहती गवळणी तवती पालती दुधाने पालते घालून ठेवायचे. पालतं दुधा म्हणजे परमेश्वर महाराज. दुधानं पालतं घालणं म्हणजे ही बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख करणं. कारण बहिर्मुख वृत्ती असली तर त्याच्यामध्ये काय काम क्रोध विकार जाऊ शकतात. पण ही वृत्ती बहिर्मुख नसू नये म्हणून तवती पालती दुधाने म्हणजे अनेक आपल्याला कारण सांगतात. भगवंताने चोऱ्या केल्या, खोड्या काढल्या, अनेक गवळींनी अनेक काय केले यशोदेला गाराने सांगितल्यानंतर अशाच गवळीने म्हणल्या यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावी का जावी. असं म्हणल्यानंतर देव काही खोड्या सोडीने गेला. मग एक गवळून म्हणली माय नंद यशोदेला म्हणली मी वहिनी घाली. लई चोरा थांबी ना. अहो ते काय देव का भिकारी येतात काय? लोक काय चोऱ्या करून घाला दूध. आज देवाचं खुपचे पाटील देवाकडे किती गाय होत्या? किती होत्या? गाय राखी तो 9 लाख नाही. हे पहा त्या गोकुळामध्ये 9 नंद होते, 9 उपनंद होते, 6 वर्षे भानू होते, 2 वर्षे भानूवर होते आणि एक नंदराज होता.
ह्या पदव्या होत्या बरं का. ज्याच्याकडे 9 लाख गाई येतात त्याला नंद म्हणायचे, ज्याच्याकडे 5 लाख गाई त्याला काय म्हणायचे उपनंद. हे किती होते 9. ज्याच्याकडे 10 लाख गाई त्या त्याला काय म्हणायचे वृषभानू. हे किती होते 6 होते. आणि ज्याच्याकडं 50 लाख गाई आहेत त्याला वृषभानुवर म्हणायचे, वृषभानुवर. असे 2 होते. आणि एक नंदराजा होते त्याकडे 1 कोट गाई होते. वा, 1 कोटी. महाराजांनी सांगितलं सुंदर. कारण म्हणून देवाकडे काय कमी होतं, काही कमी नव्हतं. फक्त चरित्र करण्याकरता लोकाला अध्यात्म याच्यातून शिकवण्याकरता दोघांना चोरी केली आणि चोरी करून एक गवळण मिली. आता आम्ही निघतो. हे मोठ्या महाराजाचा दृष्टांत म्हणून इथपर्यंत आलो मी. निघते मिली तिनं बैलगाडी झुंपली, ते गवळी बसला, ही गवळण बसली मागं आणि निघाले. मोठ्या महाराजांना आवर्जून करत सांगते बरं काय, तुम्ही ऐकलेलं असेल, बोबडे महाराज तुम्ही ऐकलेलं आहे. ते निघाल्यानंतर देवाला कळालं, पाहितलं इथं गोकुळ सोडून चालली ना. पुढे गेल्यानंतर तहान लागली आणि त्या गवळ्याला पाणी आणायला गेला खाली. हे दुसराच गवळी आला पाण्याचा तांबे घेऊन बसला, तिला पाणी पिलं बसला, गाडीवर निघाला. ते आला पुळपुळ, अरे मी बायको घेऊन कुठं चालला. परेशान झालं, ती परेशान झालं. त्याला धरून वळलं की तिसराच बसला. असे करीत करीत 10-20 जण झाले. प्रत्येकजण म्हणाले माझी बायको, प्रत्येकजण म्हणाले आहे. आता काय करावं, हे भांडण मिटलं कोणाकडे जावं लागतं, राजाकडे जावं लागतं. पुन्हा परत येईल नंदराजाकडे. नंदराजाच्या लक्षात आली ही गोष्ट, हे कशामुळे झालं काही नाही. म्हणले आता एकच गडी मी तुम्हाला घे सांगतो, ज्याची ह्या भिंतीहून पलीकडे उडी जाईल त्याची बायको. आता भिंत काय थोडी नव्हती, उद्धव महाराज लय उंच होती. ज्याची खरी बायको होती तर कपाळा हात लावून खालीच बसलं. म्हणलं आता काही खरं नाही महाराज. पण महाराजाला माहीत होतं, जे होते भगवान श्रीकृष्ण अवतार गेले ते नाठांवर उडे राहून गेले. आता हे मला काय करावं. नंदराजाने दिलं आणि म्हणले ही तुझी बायको. जाशील का पुन्हा गोकुळ सोडून? नाही जरा म्हणले, गेला नाही. मग देवानं अनेक खोड्या केल्या. मग यशोदा मातेला वाटलं की आता ह्याच्या खोड्या लय झाल्या, आता ह्याला काय पण शेतात पाठवावं. आणि म्हणून भगवंताला काय घेतलं, गाई वळायला पाठवलं. गाई वळण्याचा पोशाख कोण राहतो, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी घोंगडी घेऊन भगवंत निघाली गाई चरायला. निघाल्यानंतर महाराज उद्धव महाराज गेल्यानंतर गवळींना कर्म नाही गेलं. आणि भगवंत गेले आणि उन्हाळून काय करायचे, बासरी वाजवायची. आणि त्या समजा काम धंदा सोडून काय करायच्या, तिकडं जायच्या. अहो वाद्यामध्ये एवढी ताकद आहे. पहिले राजे लोकांकडे कोण येते, तुमच्यासारखी माणसं होती. राजा एखादा त्याला काही टेन्शन आलं, काही आलं तर एखादं वाद्य वाजलं, गायन ऐकलं तर माणसाचं टेन्शन फ्री होते, दुःख निघून जाते. अनेक वाद्याचे फायदे येतं. आणि फक्त आजकाल शासनाला माझी विनंती शासनाला की तुम्ही आमच्या कलाकाराकडं, संगीतकाराकडं पहा जरा. तर ह्याला पहिला राजाश्रय होता. कारण लता वनिता, कारण हे काही विनाश्रय न शोभनते, लता वनिता पंडिता, ह्याला आश्रय लागतो तिघाला. म्हणून ते आश्रय पाहिजे आपल्याला, राजाश्रय. पण आता अवघड झाले. आता मोठमोठ्या मंत्र्याकडं ह्याच्याकडं बाउन्सर आहेत, बॉडीगार्ड, पण आमचे संगीतकार नाहीत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.
अवघड आहे. म्हणून भगवंतानं वाद्याची फार मोठी परंपरा आपल्याला वारकरी संप्रदायात लाभलेली आहे. कोणापासून लाभलेलं आहे? भगवान श्रीकृष्णापासून. भगवान श्रीकृष्णापासून आपल्याला ही वाद्याची कला लागलेली आहे बरं काय, स्वर्गदेव महाराज. आणि त्या वाद्यानं काय होतंय त्याच्यात 2 मिनिटात मी सांगतो. परमेश्वर महाराज इकडे पहा. वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे. भक्ती यादव राजे राजे राजे. वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे, वाजे वाजे. संगीताचं काय महत्व आहे ते भानुदास महाराजांनी या पूर्ण गोळून सांगितले. पाहून घ्या गोळून. तरणसाराचं भानुदास महाराजांची गोळून आहे. बोबडे काका हमेशा वारीची वाटून म्हणायची. अनेक खोड्या केल्या, बासरी वाजवली. मग त्या गोळीन काय करायचे? ऐशा गोपिका त्या कामातुरा नाही, चित्त विहळते देखावया हरी, मीस पानियाचे करतील घरी, 12-16 मिळून परस्परी हो. आता 12 आणि 16 हे सांगायचं नाही आपल्याला. आपल्याला काय अध्यात्म सांगायला तुम्हाला मी काय तुमच्यापेक्षा शहाणा नाही. नाही वेळच नाही ना. अगोदरच ते मुद्दाम तर एवढाले गायक असून कोण्या महाराजाला तोंडातून शब्द निघून न देणारे केवळ माझ्यामुळे शांत बसले. त्याला वाटतं आपलं कीर्तन म्हणजे दर्यावे खसखस होय. काय आलं समुद्रात खसखस टाकलं कुठं लागते खाताना. पण त्याला वाटले चलो द्या, ऐकू द्या 2 शब्द. कारण माझी परिस्थितीच नव्हती. हे सर्वजण म्हणून लागले की नाना तुम्ही कीर्तन करूच नका. नाही शांत उभं राहा. आता बस आता संपूर्ण टाकतो. मग गेले भगवान. वेणू वाजवला, अनेक खेळ खेळले, गोपाळ जमा केले आणि एका ठिकाणी बसले. आणि देव म्हणले आता आपण काय करकडे, आता आपल्या काय करूत, आपण काला करूत. काला करायला बसल्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं की हे आम्हाला काला न द्यायचाच काला करायला आहे. म्हणून त्याला राग आला. राग आल्यानंतर काय केलं? ब्रह्मदेवानी कौतुक पहावया माव ब्रह्मयाने केली, वत्स हे चोरून या सत्य लोकाशी नेली, गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई राखिली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता, आरती उवाली न तुम्हा देवकी सुता. अनेक खोड्या केल्या. काला केल्यानंतर काला कोणाला भेटत नसतो बरं काय. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष लाभ संत असगे, माऊलीच्या संत असगे. पूर्वरे मारुती महाराज लाभामध्ये संगतीमध्ये आपल्याला काला आहे. आणि तो काला आपल्याला आज खाण्याचा वेळच जवळ आलेला आहे. आणि त्या भगवंतानं अनेक हे केले, गुरु पळून नेले, भगवंत आणले. भगवान श्रीकृष्ण देव म्हणला तू म्हणला माझं पोरगू असून मला ठकवायला का. मग पण त्याला माहीतच हे आपला बाप आहे म्हणून माहीतच नव्हतं. म्हणून भगवंतांना अनेक खोड्या करत असताना भूक लागल्या म्हणले. आता बुराकी म्हणले त्याचे म्हणले कृष्णा इतक्या भुका लागल्यात आताकडे म्हणले आता आम्हाला काही सांगू नको तू, फक्त आता आमची काय भूकची वेळ झाली आणि आता काय करायचं म्हणजे आपण शिदुऱ्याला सोडू. देवानं सांगितले प्रत्येकाला शिदुरी आणायला सांगितली. प्रत्येकानं आपापली शिदुरी सोडली आणि त्या शिदुऱ्या काय केल्या? एकत्र केल्या. वारकरी संप्रदायाला जातीवाद मान्य नाही. कारण वर्ण अभिमान इसरली एक एका लोटांगणी, निर्मळ चित्ते झाली नव्हती पाषाणा पाजर कुर्तरी. कारण जातीवाद नाही. आता जास्त शिकलेल्या माणसाकडे जातीवाद चालले. जास्त शिकलेले आहेत ना तेच जातीवाद जास्त करायले. राजकारणात आरक्षण द्यायला तर, शिक्षणात आरक्षण द्यायला तर, आणि त्या विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवलेत. त्याला पुस्तकं फुकटावून भेटायला येतं ते म्हणले ती फलान जातीच आहे म्हणून फुकडे. मग यायला वाटायले बाबा मला का म्हणून नाही. अशी परिस्थिती झाली, अवघड झाली परिस्थिती. द्यायचं इथं सर्वांनाच मोबत द्या, नाही तर कोणाच देऊ नका. म्हणून या ठिकाणी असं देवाने एकत्र केला काला. शिदुऱ्या एकत्र आणल्या आणि त्या ठिकाणी बसले आणि आपला काला सुरू केला. आणि तो कालाची वेळ झालेली आहे. इथं आपले हरिभक्त पर्यंत अच्युत महाराज या ठिकाणी आलेत. तो काला वाटप करायचा बरं काय.
आता विठोबा रखुमाई भजन घेऊन आपल्याला 2 मिनिटात समजू शकतो. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुम्हाला मी 3 प्रयोगाळ सांगितले. महाराजाचा जाण्याचा प्रयोगाळ, शब्द आरंभवण्याचा प्रयोगाळ आणि सत्याची सांगता प्रयोगाळ आणि एक योग तुम्हाला सांगायचा राहिला आहे. तो योग म्हणजे हरिभक्तपर्यंत आपले मालक संप्रदायाचे अच्युत महाराजांचा प्रयोग, यांना आज पुरस्कार भेटणार आहे. महाराज केवढा योग असेल उभा, खरं सांगा. आपण काय ठरवून केलं का सप्ताह? अजिबात नाही. सप्ताह ठरवून नाही, काही नाही. पण हे विधी लिखित जे भगवंताला मान्य आहे तेच होतं बरं काय, दुसरं काही होत नसते. शेंडगे महाराज म्हणले नाना तुम्ही विसरताल बरं काय. मला नाही विसरत, पण एकदा समजा सांगितलं ना आपल्याला भांडवल पाहिजे ना काही थोडं सांगायला. कारण भांडवल लागते कीर्तन करायला, नाही लागते. आमचं काय उचलत्या पाण्याला खळखळ मेल्यासारखं. पण इथं महात्मे बसले आहेत, फार मोठं ज्ञानाचे भांडार बसलेले आहेत या ठिकाणी. आणि या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी काल्याची तयारी केली आणि भगवान आले तिथं. काला नाही दिला म्हणून काल्याची असे देवजळी झाली माशी. मग काही माणसं काला सोडून गेलेत. आता काय करू? को लोक काल्याकरता ब्रह्मदेव घेऊन लागला आणि काही काला सोडून बालाजी महाराज गेले. तर काय करू? असं अवघड आहे बाप्पा परिस्थिती. माणसाला पैशापुढे काही दिसेना. काहीच नाही. समजे नाते कोणाशी जोडीत महाराज? पैशाचे जोडीत लोकांनी. अजिबात अवघड आहे बाबा. पैसा लागतो. पैसा परमा एका प्रपंच म्हणला की पैशाची होत नसतो. स्वयंपाक बगर मिठाचा होत नाही. पण मीठ किती पाहिजे? चव येण्यापुरतं का जास्त? तसं चव येण्यापुरता मी परमार्थ चांगला चालण्याकरता पैसा जोडून या धन उत्तम आहे वारे उदास विचारे विचार. इतका पैसा ठीक आहे, पण जास्तही केलं तर मात्र ते नासल्याशिवाय राहत नसते. विठाला 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 विठ्ठला. मासे झाले देव तरी देवानं काला दिला नाही. हात पुसायला सांगितले, पुसून ये हात सांगा ते टिरी. अनेक उदाहरण आपल्या सर्व काल्याचा प्रसंग. आपण सर्व भागवतकार आहेत, भागवत ऐकणारे आहेत, भागवत करणारे आहेत, आपण सर्व ज्ञात आहे. पण एक काला म्हणजे हेच वर्णन. काल्याचे तुझं वर्णन नसते, पण आपण काल्याचे तिचेच आपलं हे वर्णन करायचं आहे बरं काय. आता महाराज आता मिस्त्री कमी झाले तर शास्त्री जास्त झाले. रामकृष्ण राम. कोणीही म्हणाले मी शास्त्रीच आणि कोणीही म्हणाले पंडितच. आता काय सांगावं, लय अवघड झाले. हां लय अवघड झाले. परमार्थ काका अजिबात तुमची साधना तुमची एवढी झाल्या तर मी म्हणतो काय म्हणतात कोणाला माहीत. साधनेतून परमार्थ व्हायला पाहिजेत. आणि ह्या साधनेतून तुम्ही सर्व साधनेतली माणसं आहात. आम्ही काही नाही. फक्त केवळ या सप्त्याचं नियोजन केलं म्हणून एक मान म्हणून या ठिकाणी मला तर वाटलं मालकाला अशोक महाराजाचं उभं करावं आणि काला करावं. पण मी चला महाराज यालेत म्हणले आपण महाराजांचं दोन शब्द बोलावं. त्याच्या हातानं काला वाटप झाला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या हातानं काला वाटप झाला. आपण मोठ्या महाराजांनंतर
योगागर मला आता महाराज वाटलं तब्येत बरोबर येतात का नाही की, तरी म्हणलं हरिभक्तपर्यंत महाराज आहेतच. पण ह्या ठिकाणी महाराज आले आणि हा योग साध्याला असंच आपल्याला वर्षभर सप्ताह करायचं बरं काय. ओ गणेश महाराज वर्षभर श्री संत गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर हा पुण्यस्मरण रोप्य मुत्सवी वर्षी आपल्याला परभणीतल्या प्रत्येक पॉम्पलेटवर हेच हेडिंग पाहिजेत आणि त्यांच्याच नावानं सप्ताह करायचं आहे. आणि त्यांच्याच नावानं सप्ताह करून महाराजांना कोणाचा उपाय घेतला नाही. किती देतो म्हणले नाहीत, किती दळतो म्हणलेत. असा सप्ताह करायचा आहे. आणि जिथं जिथं जाईल तिथं जिथं भजनी पण कमी आहेत तिथं अजून महाराज सांगायचं, महाराज ह्या गावाला भजण्याची कमी आहे, ह्या गावाला महाराजाची कमी आहे, पाठवा कोणा तरी पाठवूत. आणि फक्त माझं कीर्तन करायला महाराजाचा हा वार्षिक समारंभ आहे, सोहळा आहे पुण्यतिथीचा, कोण्याही महाराजांना गावातून पैसे घेऊ नये. हा माझी संकल्पना आहे की मोठ्या महाराजाचं जीवन त्यांनी कसं जगलं असं आपण एक दिवस त्यांच्याकरता दिलं काय होते. कारण हे टाळ्या कमी वाजले, दुःखी झालेत काय, टाळ्या कमी वाजल्या म्हणलं. मी म्हणलं काय दुःख झालं काय. असो विनोदाचा भाग आहे, तसं काही नाही बरं काय. तुम्ही काय पैसे घेणार नाहीत काही नाही, तुम्ही लावणारे माणसं आहेत, देणारे नाही. म्हणून या ठिकाणी काल्याचा प्रसंग जवळ आला, महाराज बी आज उपस्थित आहेत, आपलं परमभाग्य समजतो मी. आणि सर्वजण महाराजांसोबत आलेली मंडळी इथं सप्ताहाला 7 दिवस ज्यांनी हजेरी लावली. आमचे सोन्नेकर महाराज, भास्कर महाराज यांनी 7 दिवस विण्याचं काम घेतलं. एकनाथ महाराज असतील पारायणाचं काम घेतलं, ते जवंजाळ महाराज असतील, अनेक लोकांनी इथं गोपीनाथरावांना 7 दिवस पारायण केलं. मला असे माणसं पाहिजेत की काही कमी असलं की तिथं ताबडतोब करणार आहे. शेंडगे साहेब आले, पाहितलं, म्हणले काय कमी आहे, त्यांनी पूर्तता केली. पण या ठिकाणी सुंदर असं नियोजन झालं आणि केवळ त्याला कारणीभूत आमचे उद्धव महाराज काय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. या ठिकाणी काल्याचा प्रसंग जवळ आला. सर्वांना आपल्याला काला भेटेलच, शांततेत काला घ्या. आज महाप्रसाद आहे तो म्हणजे गोरे मारुती महाराज दस्तापूरकर यांचा प्रसाद आहे. माऊलीने जीवनात आम्हाला चिठ्ठ्या केली ते महाराज आम्ही म्हणलं लय लोक आले तर काय करू, आपली हे होईल. आणि चिठ्ठ्या केल्या, मोठ्या महाराजाला समोर आणलं. म्हणलं मोठ्या महाराजानं काय केलं, अगोदर लोक जीव घालण्याचं काम केलं. मग म्हणलं अगोदर आपण लोक जीव घालण्याचं काम करायचं, जे आहे तितकं वाढीत राहायचं आणि सल्ल द्यायचं. म्हणजे या ठिकाणी सप्ताहामध्ये 7 दिवसामध्ये कोणाला काही अनावधानानं बोलण्यात आलं असेल, उद्धव महाराज कोणाला काही बोलण्यात गेलं, आमच्या शब्द एखादा गेला असेल, गडबडीत माणूस बोलू शकतोय, काम करणारच बोलते. कोणाला बरं का सरपंच, शिवाला बोललोत, सरपंचाला बोललोत, नवनाथला बोललोत, नवनाथचा भाऊ, हे महाराजांनी खूप कष्ट केले. महाराज व्यंकटरावजी किती कष्ट केले. मी म्हणतो त्यांचे इतके महाराज कष्ट आहेत 4-5 लोकांची की त्याच्या कष्टाला पारवार नाही. त्याच्याकरता टाळ्या वाजू एकदा. असे किराया के टटू भूत मिळते, पण तुम्हाला स्वतःहून कष्ट करणारे, परमार्थात वाहून घेणारे माणसं फार कमी राहतात. पांडुरंग त्याची परिस्थिती नसून महाराज त्यानं 15,000 रुपये पंक्तीला दिले. त्या पांडुरंग भोसलेनं म्हणलं ना, मला राहू मिळले ना, पण असे माणसं पाहिजेत. उदाहरण हां उभं आहे पांडू, हां त्याची परिस्थिती नाही. आमच्या अण्णांना काही नाही, अण्णांना दिले मंडपाला पैसे, पण अण्णांना 4 लाख दिले तरी काही नाही, अण्णाला कमी आहे. देवानं भरपूर केलेलं आहे, पण देण्याची दानत आहे. उद्धव महाराज तुम्ही भरपूर लोकांना शिकवलेत, नाही तर पहिले अप्पलपोटे लोक होते, शिकीत नव्हते, अजिबातच देत नव्हते. त्याच्या घरी भांडे घासा 10 वर्ष, धुणे धुवा, बायकोच्या साड्या धुवा, देत नव्हते. पण स्वतः तरुण जाण्यात मजा नाही. आपतरे त्या की कोण भराई आवर अनुकूल भरे. कारण हे ज्ञान आपल्या माऊलीचंच आपल्याला काय आहे, हे माऊलीने स्वतः निवृत्तीनाथाला गुरुला सांगितलं होतं
अनुभवामृतामध्ये सांगितले, ज्ञान निवृत्तीचे परिगा निवृत्ती राया आता तळी सुखविले तुया परी निवांतची मी भोगावी की. हे ज्ञान म्हणले मी एकट्या नाही गाव का, नाही, माऊलीनं सांगितले जसा सूर्य कोणाकरता उगवतो, अहो जगाकरताच उगवतो का. सूर्याला देवानं तेजाची शक्ती दिली म्हणून त्याने स्वतःपुरता प्रकाश ठेवा का जगाला द्यावा, काय होई. परी महिषे हाती दिली तेजाची स्तुती तया भाषा अंतरवर्ती जगची केली. किंवा माऊलीने अनेक ओळी दिली, जैजी कमळगळी का झालेपणे हृदयाची या मकरांना ते राखून येणे दे राया रंका पारणे आमोदाचे. आमच्या उद्धव महाराजांनी ह्या गरीबाच्या लेकराला, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला दे राया रंका पाहुणे आमोदाचे हे शास्त्रीय संगीताचं ज्ञान ते देतात. करत त्यांच्या चरणी नमस्कार होतो आणि शिवला चाल म्हणायची का हां ठिकाणी हो जे विठ्ठल घेऊन हां जे विठ्ठल घेऊन का सत्कार ना. विठ्ठल जे हरे हरे विठाल जय जय विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल जय जय विठाल कुंडले कवरदा हरे ठाल श्रीज्ञाने भगवान की जय त्यांनी 7 दिवस स्वतःचा घराकडे लक्ष दिलं नाही आणि नानांचा लहाना भाऊ म्हणून नानांच्या पाठीमागे राहिलेत. संगीत विशारद उद्धवजी बापू शिंदे. नानांना त्यांच्यात काय दिसलं काय माहिती, पण नानांनी एक गोष्ट सहज विचारली, बापू कपडे कुठं शिवता हो. बापूंनी सांगितलं फलानी ठिकाणी. नानांनी दुसऱ्या दिवशी जाऊन वस्त्र आणले. त्या वस्त्राचा प्रसाद मालकाच्या हातानं आणि नानांच्या हातानं बापूला देऊ. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सर्व आनंदी करायला, आपल्या परभणी करायला. बापूचा वर्धापन दिन येत्या 20 तारखेला, त्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन केसरी वारकरी भूषण अच्युतजी महाराज दस्तापूरकर म्हणजे मालकाचं कीर्तन 10 ते 12 संगीत वर्धापन निमित्त मालकाचं होणार आहे. याची सर्वांनी दखल घ्यावा. प्रख्यात संगीत शास्त्र ज्यांनी आत्मसात केले नागेश गुरुजी आडगावकर यांचं भजन होणार. यानंतर शेंडगे साहेबाच्या वतीनं आपल्या सप्ताहाचे आयोजक बालासाहेबजी मोहिते नाना यांच्या हातानं मालकाला आत्मचरित्र हे देऊन सप्रेम भेट देत आहेत. आणि टाळ्या वाजवा एकदा. आज आपल्या सप्ताहाचा काला पूर्णतेला गेला. मोठ्या महाराजाचे गादी वारस मालक हा कालाचा प्रसाद वाटत आहेत. त्या अगोदर मला विनंती करायची की मालक या सप्ताहाचा काला आपल्या घरचा आहे. त्याबद्दल तुम्ही सर्वांना 2 शब्द मार्गदर्शन करा. आणि आज आपल्याला सर्वांना ज्यांना पुरस्काराचा आनंद घेता येतो त्यांनी 6 वाजता त्या पुरस्काराचा आनंद घ्यावा अशी अपेक्षा करतो. हरिठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. श्री संत मारुती महाराज की जय. खंडू भाऊ पुढे या. विकास शेठ इकडे पुढे या. खंडू भाऊ. नवनाथ आहे का इथं? ज्या
प्रत्येकाच्या आवाजाचा आनंद देणारे आमचे खंडूभाऊ सिस्टीमवाले यांचा सत्कार नाना करतील. आणि ज्यांनी गेले 7 दिवस झालं डोळ्याला डोळा लावला नाही आमचे नवनाथ भाऊ पवार. टाळकरी 2 मिनटं बसा, काही होत नाही. ज्ञानदेव तुकाराम घेऊन नाही का अगोदर घ्यायचं नाही का, कालाचा अभंग होईल. 2 मिनटं अगोदर मालक बोलतील आणि बोलल्यानंतर तिकडे हां पुंडलिकावर विठ्ठल श्री जानवी बतकाराम. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. जाऊ दे पुढे जाऊ दे. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. भगवान श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी समोर या पवित्र ज्ञान मंडपामध्ये कीर्तन महर्षी श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर पुण्यतिथी रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने या अलंकापूर नगरीमध्ये हरिभक्तीपरायण बालासाहेब मोहिते पाटील परभणीकर यांनी हे भव्य दिव्य सप्ताहाचं आयोजन केलं. आणि मोहिते नानांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाचा समारोप होतो आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रुती मंडळी, माता भगिनी, महाराष्ट्रातून परभणी जिल्ह्यातून अनेक जिल्ह्यातून स्वखर्चाने ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. मोहिते नानांनी या कार्यक्रमाचं नियोजन बऱ्याच दिवसापूर्वी केलं होतं. त्यांचा संकल्प भगवान श्री ज्ञानोबारायांच्या पवित्र ज्ञानमंडपामध्ये आपल्या गुरुचा गौरव सोहळा व्हावा ही एक शुद्ध संकल्पना होती. 25 वर्ष झाले पाहता पाहता मोठ्या महाराजांना. आणि मग त्या सोहळ्याची सुरुवात अलंकापूरमधून व्हावी. आणि कारण त्याचा समारोप पंढरपूरमध्ये आहे. सुरुवात अलंकापूर ते पंढरपूर असा प्रवास सुरुवातच नानांनी या ठिकाणी माऊलींच्या दरबारात केल्यामुळे मी माझ्या संस्थांच्या वतीनं, मी माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं मी नानांना मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे हा सप्ताह करत असताना आजची स्थिती पाहिली तर फार परिस्थिती आरोग्याची नानाची बिकट आहे. मध्यंतरी परभणीलाही ॲडमिट होते, त्यानंतर पुण्याला ॲडमिट झाले. तरीही जेवढे सहकारी होते त्यांचे ते सर्व सहकारी नानांना म्हणायचे, भाऊ आपण हा सप्ताह थोडं पुढं ढकलू का, तुमची तब्येत बरोबर नाही. तर शेवटचा शब्द मला बालाजी काळे यांनी सांगितला, मी मेलो तरी सप्ताह रोकायचा नाही. ही एक गुरुनिष्ठा आहे, ही एक श्रद्धा आहे. आणि खरंच सत्य संकल्पाचा दाता नारायण चांगल्या संकल्प सिद्धीला जाण्याकरता परमात्मा सहकार्य करतो. आज काल्याचं कीर्तन एवढ्या तब्येतीच्या बिकट परिस्थितीमध्ये 2 तास काल्याचं कीर्तन आमच्या मोहिते पाटलांनी केलं, याचा आम्हाला स्वाभिमान आहे. या ठिकाणी 7 दिवस जी भजनी मंडळी राहिली, गुणीजन मंडळी राहिली, आणि म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आता म्हणले नाना हे सोपं नाही, हे सगळ्या गोष्टी खरंच आहे, पण महाराजावर श्रद्धा असल्यामुळे हे लोक राहिले, श्रद्धेपोटी राहिले. या सप्ताहादरम्यान पारायण करते, पहारा घेणारे, भजन करणारे सगळी गुणीजन मंडळी स्व इच्छेनं या ठिकाणी आणि जास्तीत जास्त महाप्रसादामध्ये सहभागी असणारे स्वेच्छेनं तेही यज्ञामध्ये सहभागी झाले. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि विशेष मोहिते पाटलांचं म्हणणं आले, खरंच सगळे हे गुरुवारीच घडतं आहे आमचं. आणि खरंच हे गुरुच्या कृपेशिवाय घडतच नाही. जे तुम्ही 3 योग सांगितले त्याचा आता एक 4था योग आला. हा जो माझा सन्मान नाहीच आहे, हा केवळ आपल्या गुरुपरंपरेचा सन्मान आहे. आणि म्हणून या गुरुपरंपरेच्या सन्मानामध्ये मला या ठिकाणी ज्ञानोबारायाच्या दर्शनाला आपल्यामुळे येता आलं, मी असं समजीन. कोणामुळे येता आलं? केवळ तुमच्यामुळे ज्ञानोबारायांचं मला दर्शन घडलं. अशी ही जी सप्ताहाची श्रृंखला
आषाढ शुद्ध द्वादशीपर्यंत चालणार आहे. प्रत्येक गावात येणारा जो सप्ताह आहे, प्रत्येकाच्या सप्ताहाच्या पत्रिकेवर वरचं जे मुख्य हेडिंग आहे ते महाराजांच्याच निमित्तानं असलं पाहिजे. घटस्थापना आणि घटस्थापना आहे, पुन्हा आरंभ असे सगळ्याच गोष्टी सकारात्मक आहेत. वा. पुन्हा एकदा सर्व मंडळीला या ठिकाणी आमच्या उद्धव बापूला विशेष म्हणजे धन्यवाद देतो. आपण ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, मलाही या सेवेमध्ये आपण सहभागी करून घेतलात. नानांनी जे कष्ट करून जीवाचं रान करून हा सप्ताह चालू केला, त्यामध्ये नानांना खऱ्या अर्थानं भगवान श्री ज्ञानोबारायांनी किंबहुना भगवान श्री ज्ञानोबाराय संस्थान कमिटीनं पदरात घेतलं. मी मनापासून संस्थांचाही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये आपण आलेल्या प्रत्येक घटकाला मनापासून धन्यवाद देतो. आणि या सप्ताहाचं फळ आणि या सप्ताहाच्या निमित्तानं ज्ञानोबारायला एकच मागणं मागतो, आमच्या नानाची तब्येत चांगली व्हावी आणि त्यांच्याकडून असंच उत्तरोत्तर काम ज्ञानोबारायांनी करून घ्यावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. कंठी यांचा सत्कार मालकाच्या हातून कर. नवनाथ नाही आलं का? शिवाजीराव या, नवनाथ भाऊ या, दोघंही या. आम्ही पत्रवळ्या नाही वापरल्या, प्लेट वापरल्या. रात्री 4 वाजेपर्यंत नवनाथनं प्लेट धुवून सगळ्या वारकऱ्याला स्वच्छ जेवू घातलंय आणि तिकडे येऊच दिलं नाही. म्हणून नवनाथलाही हा आशीर्वाद मिळावा म्हणून नवनाथ भाऊ पवार यांचाही सत्कार व्हावा अशी अपेक्षा आहे. सत्कार समारंभ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री चोपडे विनामूल्य नानाचा सप्ताह ठरल्याबरोबर म्हणले मोठ्या महाराजांचा कुठेही कार्यक्रम असो मला फक्त आवाज द्या, आणि त्या आवाजाचा प्रसाद म्हणून चोपडे साहेबाचाही सत्कार होत आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजने आला वाटू एकम एका उत्तम संभ्रम ब्रह्मांडा उत्तम आला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही बळे गाढे आला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल हे बोलेले पुढे एडे वाकुडे उत्तर दरा समाप राजू महाराज तुम्ही सिद्ध नाही चारिला अधिकार निहापुला दरा समाप राजू महाराज तुम्ही सिद्ध मने पैकी करा दरा समाप राजू महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम हरे हरे झाले समाधान तुमचे देखील चरण पावसाविषयी मनाईस नाही नारायणा दुर्वाडी कपन इथ सापडले केन पावसाविषयी मनाईस नाही नारायणा तुका मने भोग गेला निवाडिला आता उतारीची मनाईत नाही नारायणा करोनी आरती चक्रपाणी ओवाळती आज फुरली नवस धन्य काळ हा दिवस पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज फुरली नवस धन्य काळ हा दिवस हे काळी उभास निध आज फुरली नवस धन्य काळ हा दिवस प्रेम आरती गोविंदाचे कोणी अवतार पांडुरंग दिले झाली आरती दान राजा महादेवलची दासी साधू संत माझा आरती दान राजा प्रगट वे बोले विश्वभ्रमाची की राम जनार्दने आई आरती दान राजा
केवळ तेजा शेवटी स्वातंत मन विजला माझा अस्थिदान राजा आरती